महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने अनेक नाविन्यपूर्ण, ऐतिहासिक व महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची रायगड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून गोरगरीब लोकांच्या कल्याणकारी शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवावा असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत. अलिबाग येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व महसूल दिन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. महत्वपूर्ण सोहळ्यास व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे, माजी खासदार धैर्यशील पाटील, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार विक्रांत पाटील आणि सिंधुदुर्गचे आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर व कृषी सभापती वैकुंठ पाटील उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने कोकण विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, महसूल अपर आयुक्त श्रीमती वैशाली उंटवाल, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख सुनील इंदुरकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती होती. आपल्या सविस्तर मार्गदर्शनात महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं की राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान यशस्वीरित्या राबवलं जात आहे. छत्रपती शिवरायांच्या राजधानीच्या जिल्ह्यात महसूल दिन साजरा होणं हा एक विशेष योग आहे. राज्यातील 14 कोटी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करून त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क देणारा महसूल हा अत्यंत पाठीचा कणा असलेला विभाग आहे. महिला सक्षमीकरणांतर्गत शेतात व उद्योगात कार्यरत महिलांना शेतकरी सन्मान कार्ड दिले जाणार आहे. शेत पानंद रस्त्याचं मजबूतीकरण करून त्यांना शासकीय दप्तरी नोंदणीकृत केलं जात असून अलिबाग तालुक्यातील मुळे गावातील पाणंद रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यातील उर्वरित शेत पाणंद रस्ते पुढील 3 महिन्यात शोधून त्यांचं सीमांकन करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिलेत. शेतात पाणी, वीज आणि पक्का रस्ता उपलब्ध झाल्यास शेतकरी पुत्र समृद्ध होईल आणि विकसित महाराष्ट्राची संकल्पना पूर्णत्वास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय तुकडेबंदी कायद्याची अंमलबजावणी, रहिवासी घरे कायदेशीर करणं, स्वामित्व व नक्षा योजनेद्वारे मोफत मोजणी, रैवस रेड्डी महामार्गाची निर्मिती आणि वन हक्क पट्ट्यांतर्गत सुमारे 60 ते 65 हजार आदिवासी बांधवांना मालकी हक्कांचे 7E व 12 देऊन त्यांच्या बळकावलेल्या जमिनी परत मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमात बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी महसूल विभागाच्या गतिमान कारभाराचं कौतुक करत हा विभाग सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला असल्याचं सांगितलं. दक्षिण रायगडमधील वाढत्या औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन नागरिकांच्या समस्यांचं प्रभावी निवारण करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती व वाढदिवसाचं औचित्य साधून राबवलेल्या अभियानाचं कौतुक करत कोकणातील शेतकरी हा स्वाभिमानी व वेळेवर कर्ज फेडणारा असल्याचं अधोरेखित केलं. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शासन आपल्या दारी उपक्रमाचं पुढचं प्रगतीचं पाऊल म्हणजे हे महाराजस्व अभियान असल्याचं सांगत प्रत्येक पंचायत समिती गावांपर्यंत योजना पोहोचवण्याचं आणि महिला दिनानिमित्त विशेष शिबिर आयोजित करण्याचं आवाहन केलं. आमदार महेंद्र दळवी, आमदार विक्रांत पाटील यांनी आपल्या भाषणात छत्रपतींच्या राजधानीच्या जिल्ह्यात रयतेचे राज्य साकारण्यासाठी आणि सर्वसामान्य लाभार्थ्यांना एकाच छताखाली योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अत्यंत स्तुत्य असल्याचं मत व्यक्त केलं. विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल आणि प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्हा व शेतकरी आत्महत्यामुक्त जिल्हा असल्याची गौरवपूर्ण नोंद करत महसूल खात्याची प्रतिमा उंचवण्यासाठी व पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव कटिबद्ध असल्याचं सांगितलं. समारंभाच्या प्रारंभी मंत्री महोदयांसह सर्व मान्यवरांनी विविध शासकीय विभागांद्वारे उभारण्यात आलेल्या माहितीपूर्ण स्टॉल्सला भेट देऊन योजनांची पाहणी देण्याचा प्रयत्न आमच्या महसूल प्रशासनाने केला आहे. सर्वच विभागाने, महिला बाल कल्याण विभाग, रोजगार हमी विभाग, पशुसंवर्धन, राज्याचा सर्वच विभाग, आदिवासी विभाग असेल, कृषी विभाग असेल, सर्वच विभागाने आपापल्या लाभार्थ्यांना, मत्स्य व्यवसाय विभाग आहे, एक मोठा लाभ देण्याची योजना आम्ही तयार केली. राज्यामध्ये 22
जुलै ते 2 ऑगस्ट या काळात किमान 10 लक्ष परिवाराला वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न केला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा जन्मदिवस व माननीय अजितदादाची जयंती 22 जुलै पासून 2 ऑगस्ट पर्यंत आम्ही हा सप्ताह पूर्ण करतो आहे. आणि मला असं वाटतं की यातनं रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर मागच्या 1.5 वर्षामध्ये 2,29,000 परिवारांना रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला. त्याची बुकलेट आम्ही तयार केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 3-4 गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत. पुढच्या 6 महिन्यामध्ये रायगड जिल्ह्यातले सर्व शेत रस्त्याची वहिवाटीच्या रस्त्याची मोजणी करणे आणि सर्व रस्ते रेकॉर्डवर आणून मग या रस्त्याला जी रामजी किंवा मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजनेमध्ये या रस्त्याचं मजबूतीकरण करणे. मला विश्वास आहे की रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे 3,950 रस्ते जर आपण केले तर रस्त्यावर झाल्यानंतर जमिनीच्या किमती ह्या 10 पट वाढतील आणि एक नवीन प्रकारचं प्रोडक्टिव्हिटी तयार होईल. आमच्या शेतकऱ्यांना दुबार तिबार पिकं घेता येतील. क्षेत्रस्थान असल्यामुळे फार अडचण आहे. दुसरा आम्ही विचार केला आहे की 1 जानेवारी 2011 पूर्वी जी सरकारी जागेवर जी लोक बसलेली आहेत त्या ठिकाणी त्यांचं सर्वेक्षण करायचं पूर्ण जिल्ह्याचं आणि सर्वेक्षण करून याची यादी आम्ही डिस्प्ले करणार. त्या भागाचे आमदार जे असतील त्यांना आम्ही देणार आणि मग 3 प्रकारच्या विविध योजनेतनं पहिली योजना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये क्लस्टर स्कीम तयार करून त्यांना घरं देणे. ज्या जागेवर आहेत त्याच जागेवर रेग्युलाइज करायचं अडचण नसेल तर त्याच जागेवर रेग्युलाइज करणे, त्यांना पट्टे वाटप करणे, 1,500 फूटपर्यंत जागा वाटप करणे आणि त्याचे रजिस्ट्रेशन करून देणे. केवळ पट्टा नाही तर रजिस्ट्री करून देणे हा निर्णय आम्ही करणार आहोत. किंवा समजा स्कॅटर्ड असे वेगवेगळ्या प्रकारचे अतिक्रमण असतील त्यांना एकत्र ग्रुप्स घेऊन तयार करून क्लस्टर निर्माण करणे. गायरांवर सुद्धा जे लोक बसलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही आता रेग्युलाइज करण्याचा निर्णय आम्ही करतोय. तसंच आम्ही 15/10/2024 पूर्वी जी खाजगी जागेवर घरं झाली आहे पण ते नियमितीकरण झालं नाही. त्याचं मानव नियमितीकरण त्यांना तुकडेबंदी कायदा हटल्यामुळं त्यांचं घरं कायदेशीर करून देण्याचा निर्णय आम्ही करतो आहे. आता लवकरच शेतकरी सन्मान योजना जी आलेली आहे आमच्या महिला भगिनींना प्रत्येक महिलांना शेतकरी दर्जा असल्याचं कार्ड देणे. ती शेती असलीच पाहिजे तिच्या घरी असं नाही, ज्याकडे 7-12 असला पाहिजे असं नाही. तिच्याकडे शेती असेल की नसेल ती शेतात शेतमजूर जरी करते तरी तिला शेतात कुठला व्यवसाय करतं तरी तिला आम्ही शेतकरी दर्जा देण्याचं कार्ड देणार आहोत. त्यातनं केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजना आमच्या शेतकरी बहिणींना मिळणार आहे. हा सर्वात महत्वाचा निर्णय आम्ही या ठिकाणी करतो आहे की रायगड जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना ज्यांना वन हक्क पट्टे वाटप झाले आहेत अशा शेतकऱ्यांना जो त्यांचा मालकीचा जो हक्क आहे, पट्टा आहे पण मालकी मिळाली नाही, शेती करतो पण त्याला गव्हर्नमेंटच्या योजना मिळत नाही, अशा जवळपास 18,000 शेतकरी या जिल्ह्यामध्ये आहेत ज्यांना 7E आणि 12E लागू होणार. 7E 12E तर हा नमुना लागू झाल्याबरोबर त्या सर्वांना केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार जो लाभ आतापर्यंत मिळत नाहीये. आणि सर्वात महत्वाचं की इथला लँड बँक जी आहे रायगडची तर लँड बँकिंग मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेट लोक करतात आहे. 40 एकर 50 एकर 100 एकर क्लस्टर तयार करतात आहे पण त्यावर कुठलाही उद्योग उभा करत नाही. या जिल्ह्यामध्ये जवळपास 900-950 क्लस्टर असे आहेत ज्यांनी जमीन तर घेतल्या, क्लस्टर तयार करण्याचा भूमिकेत घेतल्या पण एक क्लस्टर तयार केला नाही किंवा रोजगार तयार केला नाही किंवा इंडस्ट्रियल क्लस्टर डेव्हलप केलं नाही किंवा ज्या कामाकरता त्यांनी 63 नियमांनी परवानगी घेतली ते कामच केलं नाही. म्हणजे या जिल्ह्याची जमीन घेतली पण या जिल्ह्याला एक प्रकारची छळवणूक केली आहे. या सर्व लँड बँक परत घेण्याचा निर्णय आम्ही करणार आहोत. लवकरच त्यांनी तो उद्योग सुरू करावा. ज्या कामाकरता शेतकरी जमीन त्या कामावर घ्यावी, नाहीतर मग त्यांनी जमीन वापस करावी. हा निर्णय आम्ही करतो आहे. आणि शेवटचा या राज्यामध्ये हा कायदा आहे, शेतकरी असल्याशिवाय शेत जमीन खरेदी करता येत नाही. शेतकरी असल्याशिवाय शेत जमीन खरेदी करता येत नाही. पण या राज्यामध्ये डुप्लिकेट काही लोकांनी शेतकरी दाखवून शेत जमिनी खरेदी केल्या आहे. त्यांची इन्क्वायरी आम्ही करणार आहोत, त्यांची चौकशी आम्ही करणार आहोत आणि या सर्व शेत जमीन ज्या बोगस घेतलेल्या आहेत
त्याची इन्क्वायरी राज्यामध्ये करायची आहे. साधारणतः सिंधुदुर्गमध्ये झालाय, रत्नागिरीमध्ये झालाय, रायगडमध्ये सुद्धा ज्यांच्याकडे शेतजमीन नाही अशा लोकांनी शेतजमीन विकत घेतली आहे. कायदा असा आहे की शेतजमीन असल्याशिवाय शेतजमीन घेता येत नाही. आणि तिसरं महत्वाचं, 3 वर्षामध्ये शेतजमीन घेतली असेल तर 3 वर्षात ती जमीन पिकाखाली आणावं लागतं, नाहीतर सरकार जमा होतं. हा कायदा आहे. पण या कायद्याचं पालन मात्र रायगड जिल्ह्यात झालं नाही. अनेक जमिनी मोठ्या मोठ्या लोकांनी घेतल्या पण त्या पडीत ठेवलेल्या आहे. त्याचं कुठलं पीक पाणी घेत नाही. आणि त्यामुळं पीक पाणी घेणार नसाल तर मग शेतजमीन कशाला घेतली आहे. तर ती जमीन एक तर वापस करावी लागेल गव्हर्नमेंटला. जरी प्रायव्हेट असेल तरी सरकार ती ताब्यात घेईल. कारण तुम्हाला कायद्याने जावं लागेल. तुम्ही अमाप जमिनी घेऊन त्या पडीत ठेवू शकत नाही. त्याला तुम्हाला कल्टिवेट करावं लागेल. काही ती कल्टिवेट करा. तुम्ही किमान ग्रास लावा, किमान त्या ठिकाणी काहीतरी शेतजमीन करा किंवा काहीतरी बांबू लागवड करा. काहीतरी कल्टिवेट करावी लागेल. तुम्ही पडीत ठेवू शकत नाही. त्यामुळं ॲग्रिकल्चर लँडला उपयोगात आणणे, ॲग्रिकल्चर लँडला मजबूती देणे ही आम्ही या ठिकाणी भूमिका स्वीकारली आहे. आणि आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनी ज्यांनी अव्वाच्या सव्वा भावाने लाटल्या आहेत, आदिवासीला फसवलेलं आहे. आणि त्यामुळं काही ठिकाणी आदिवासी लोकांची तक्रारी आल्या आमच्याकडे रायगडमध्ये की आमची जमीन या धनदांडग्याने लाटलेली आहे, मला फसवलेलं आहे. अशी आम्ही 39 प्रकरणं आता जिल्हाधिकाऱ्यांनी हातात घेतलेल्या आहे. त्या लोकांच्या जमिनी परत करून त्या आदिवासीला परत करण्याची भूमिका आमची आहे. जवळपास 39 जमिनी आता परत करण्याचा विचार आम्ही करतोय. किती मोठा माणूस राहू दे, त्यांनी आदिवासी जमीन खरेदी केली असेल, ते नियमात नसेल किंवा परवानगी घेऊन केली नसेल सरकारची, तर मात्र ती जमीन परत द्यावी लागतं. तेही आम्ही करणार आहोत. पण तुमचं म्हणणं सत्य आहे की त्यांचं काहीतरी झोन कार्यालय त्या जिल्हास्तरीय असलं पाहिजे. नवई डेव्हलपमेंट अथॉरिटीचं झोन जसं कार्यालय आहे तसं नियमात त्याच्यामध्ये जेव्हा डेव्हलपमेंट अथॉरिटी तयार केला त्यामध्ये अंतर्भूत आहे की झोन कार्यालय तयार केलं पाहिजे. आता जे तुम्ही भूमिका मांडली की हे नऊ डेव्हलपमेंट अथॉरिटीचे झोन कार्यालय हे जिल्हास्तरीय असलं पाहिजे, याची भूमिका नक्की मला मांडता येईल आणि करून घेता येईल त्यांच्याकडनं, डेव्हलपमेंट अथॉरिटीकडनं. नाही, मला मान्यच आहे ना, डेव्हलपमेंट अथॉरिटीचं कार्यालय जिल्हास्थानी असलंच पाहिजे. ते ही भूमिका मांडता येईल मला. मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन. नाही, गावठाण विस्तारचा मधल्या काळामध्ये थोडा थंडाबस्त झाला. आता गावठाण विस्ताराची पुन्हा नवीन भूमिका सरकारने स्वीकारली. परवाच माझ्याकडे एका जिल्हाधिकाऱ्यांनी गावठाण विस्ताराची नवीन या ठिकाणी कसं ते जुनं कालबाह्य झालेला जुना कायदा गावठाण विस्ताराचा. आता आधुनिक या काळामध्ये इतक्या जमिनी महाग झाल्या प्रायव्हेट लँड. त्या प्रायव्हेट लँड सरकारने अक्वायर करून गावठाण विस्तार करता देणे हे आता कठीण झालं आहे. त्यापेक्षा आता हा विचार केला आहे की आपण जे एक छोटे क्लस्टर तयार करायचे, क्लस्टरमध्ये गावठाण करायचे किंवा क्लस्टरमध्ये गव्हर्नमेंट लँडवर त्या आबादी पाडायच्या. त्यांनी चांगला एक प्रस्ताव माझ्याकडे पाठवलेला आहे. 3-4 कलेक्टरनी बसून तो प्रस्ताव तयार केला आहे. त्यामध्ये मग गावठाण विस्तार करायचा असेल त्यांना पैसे कुठून द्यावे, गव्हर्नमेंट लँड असेल तर मग फारच चांगलं, असे 7-8 विषयावर अभ्यास करायला लागेल. कारण आता एखादी प्रायव्हेट लँड गावाच्या बाजूला घ्यायची असली तर प्रचंड मोठा 5 पट पैसा द्यावा लागतो शेतकऱ्याला. थोडं कठीण झालं आहे गावठाण विस्तार. पण तरी तर रिजनल प्लॅनमध्ये आता काय आहे की रिजनल प्लॅनमध्ये गावठाणापासून 200 मीटर क्षेत्र हे रहिवासी आहे. जरी ॲग्रिकल्चर दिसत असलं आपल्याला, पण 200 मीटरपर्यंत रहिवासी क्षेत्र आहे रिजनल प्लॅनमध्ये. गावठाणच्या पासून 200 मीटर, त्या 200 मीटरमध्ये जे रहिवासी झोन आहे त्यावर टार्गेट करून काहीतरी तिथे गव्हर्नमेंट लँड वगैरे असेल त्या ठिकाणी प्रायव्हेट आम्ही करणार आहोत. नाहीतर मग काहीतरी क्लस्टर स्कीमला जावं लागेल. गावातल्या लोक जास्त, एका घराचे 2 घर झाले, 2 घराचे 4 घर झाले, भाऊबंदी वाढली, भावकी वाढली, या सर्वांची यादी तयार करून त्याचा क्लस्टर तयार करून त्या क्लस्टर स्कीममध्ये जावं लागेल. तर आमच्या शासनाच्या विचाराधीन आहे. गुरुचरणाचा जो विषय आहे तो राज्यामध्ये लगभग 2 लाख बेकायदा बांधकाम आहे गुरुचरणावर राहतात. आम्ही सुप्रीम कोर्टाने गुरुचरणाबाबत कडक भूमिका घेतलेली आहे. अशा वेळी शासन म्हणून तुम्ही काय करणार, म्हणजे कशा पद्धतीने? गुरुचरणाकरता आत्ता सरकारने निर्णय घेतलेला आहे. गुरुचरणामध्ये जेवढे घरं आहेत 2011 पूर्वी ते घरं कायदेशीर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्यांना पट्टेवाटप करून त्यांचे रजिस्ट्रेशन करून द्यायचा निर्णय घेतलेला आहे. ग्रामपंचायतनी नमुना 8 मध्ये त्यांची एंट्री घ्यायची आहे आणि आमच्या महसुली अधिकाऱ्यांनी त्याचं रेग्युलेशन करून द्यायचं आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाची भूमिका क्लिअर आहे.
180 एकर जमीन तुम्ही ऐकत का? तो जागेचा विषय आहे सर, महत्वाचा विषय आहे आणि तो घेणं आपल्याला तुम्ही आत्ताच बोलले माहिती. नाही, तो विषय नाही सर. आपल्याला जर माहित नाही तर मी आपल्या माहिती अशी करू इच्छितो की 88 रोजी 180 एकर खरेदी खर्चाची जमीन झाली अशी आहे. आता त्या भावनिक विषय मांडला अशा पेपर कटिंग आली, तो पेपर कटिंग व्हॉट्सअप करा, त्याच्यावर कारवाई करू आम्ही. पानंद रस्त्यावर सरकार आणि तुम्ही खास लक्ष देऊन त्याच्यावर तुम्ही काम करताय, पण पानंद रस्ते पश्चिम महाराष्ट्र विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. कोकणातली सर भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी आहे. इथे पानंद रस्ता तुम्हाला दाखवायला शोधून काढलेला रस्ता आहे. नाही चुकीचं आहे. इथेही क्षेत्ररस्ते आहे मोठ्या प्रमाणावर. 11-12चं मॅपिंग जर बघितलं इंग्रजाच्या काळातलं, तर 11-12 जे मॅपिंग झालं होतं त्यामध्ये क्षेत्ररस्ते आहे. सिंगल डॉटेड आहे, डबल डॉटेड आहे, असे डॉटेड आहे, पण ते अस्तित्वात नाही आहे. आता आम्ही शोधून काढतो त्या पायवाटी. लोकांना अतिक्रमण केले आहे, त्यामुळे काही 2 मीटरची आहे, काही 1 मीटरची पायवाट आहे, काही 3 मीटरची पायवाट आहे. शोधून नाही काढला. तर आम्ही तो रस्ता नकाशावर तयार करून दिला आम्ही. काय झालंय कोकणामध्ये पायवाटांचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे शेतापर्यंत पायवाटीलाही पायवाटांचं प्रमाण जास्त आहे. आणि आता काय झालंय कोकणातली बरीचशी घरं असलेली जी लोक आहेत ती मुंबईमध्ये राहतात आणि गावाला एक दिवस येतात आणि त्यांच्या पुरता तो कंपाऊंड करतात. पायवाट कुठे चाललंय काय जातंय कुणाला काय बघत नाही. आणि त्याच्यामुळे जो गावामध्ये शेती करतोय त्याला बराच मोठा वळसा करून म्हणजे पायवाट अक्षरशः बंद करून टाकतात ते. आणि आता कोकणामध्ये हा बराच मोठा ग्रामीण भागामध्ये मोठा प्रश्न आहे. म्हणून आता आम्ही सर्व शेत रस्ते, वहिवाटीचे रस्ते मोजून काढतोय. ती मोजून त्यांचे रस्ते मजबूतीकरण करण्याची योजना तयार केली. मला विश्वास आहे की या राज्यामध्ये असा कुठला शेतात रस्ता नाही. या राज्यामध्ये असा कुठला शेतकरी नाही ज्याच्या शेतात रस्ता नाही आहे, पण तो बंद झालेला आहे, तो कोणतरी ताब्यात घेतलेला आहे, काहीतरी त्याच्या वहिवाट आली आहे कुणाच तरी, ते आम्ही शोधून काढतोय ना. आता 3950 रस्ते एकट्या रायगडमध्ये आम्ही शोधून काढले आहे. 3950 रस्ते आहेत. त्यात आमचे कलेक्टर ते आता डिमार्केशन करतायत, त्यात 6 महिन्यात खुले करतायत सर्व रस्ते. त्यामुळे या योजनेचा फायदा शेतकऱ्याचं जीवन मोठ्या प्रमाणात बदलण्यात होणार आहे. म्हणजे जिथे साधन नाही सर, म्हणजे समज ती जी आल्यामध्ये आता काढलेली आहे ती शेतकऱ्यांच्या शेती आणि बागेतून जाणार आहे. त्यातून शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. आणि आलेमेंट बदलण्याचं मुख्य कारण आहे या किनारपट्टी लगत सर्व धंद्यांनी जागा घेतलेली आहे. त्यांना किती त्रास होऊ नये त्यांच्या जागा वाचवण्यासाठी चेक करतो अलाइनमेंट का बदलली, कुठल्या कारणाने बदलली, जास्त महागडी होती, कधी स्वस्त अलाइनमेंट असेल ती घेतं, कुठल्या कारणाने घेतली बघावं लागेल. त्याच्यामुळे मूळ जे सागरी महामार्ग आहे ती कन्सेप्टच जाते. मी एकदा चेक करतो. सर, अलिबाग हे जिल्ह्याचं मुख्यालय आहे. आता धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आपला एक विषय झाला. खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, तर काय सांगाल सर? पत्रकार भवन संदर्भात तुम्ही अतिशय सकारात्मक भूमिका दाखवली, जिल्हाधिकारी साहेबांना देखील सूचना देखील दिल्या. काय म्हणजे नेमकं सर्व तुम्ही जागा मागा, जिल्हाधिकारी प्रस्ताव पाठवतील, शासन प्रस्ताव मंजूर करेल. जिल्हाधिकाऱ्याकडनं जर जिल्हाधिकाऱ्याकडे बसा, शासनाकडे घेऊन या, जसं पुणेने केलं. पुणे पत्रकार संघाने नुसतं असं होणार नाही. पुणेच्या पत्रकार संघाला फोन लावा. त्यांनी तो कसा प्रस्ताव तयार केला, गव्हर्नमेंटकडे आणला, माझ्याशी बसले, माझी सही घेतली, सारं करून घेतलं. तुम्ही सुद्धा 4-5 लोकांची टीम तयार करा, तो प्रस्ताव कलेक्टरकडनं आणा, माझ्याकडे घेऊन या, मी तो प्रस्ताव मंजूर करतो. तो माझ्या अधिकारात आहे. ते जे असेल ते तुम्ही माझ्याकडे काय काय झालं ते ऐकायला का ना कलेक्टर साहेब, ते गतिमान मध्ये देऊन द्या पैसे. नाही, गतिमान मध्ये देऊन टाका ना पैशाला. गतिमान प्रशासनामध्ये देऊन टाका ना. नाही, गतिमान प्रशासन करून टाका. गतिमान प्रशासन योजनेत करून टाका, काय चिंता नको करा. आणि माझ्याकडे आणा, मी तुमचं करून देतो. जसं पुण्याचं केलं, ठाण्याचं करतोय आम्ही, वाशिमचं करतोय, सर्व जिल्ह्यात, अमरावती करतोय, नागपूर केलाय. नागपूर प्रेस क्लब फार छान आहे. पुणे प्रेस क्लबला जागा दिली आहे. तुम्ही हा घ्या, चांगलं करा, चांगलं बांधा त्याला. ठीक आहे. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011.
त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.